आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। उद्देश वाडकर, अरे तू कुत्रा आहेस, तू पहिल्यांदा एकदा समजून घे, प्रशासन समजून घे आणि त्यानंतरच बोल। अलिबाग रोहा मुरुड या मतदारसंघात महायुती विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असं भाकीत केलं तर वावगं ठरणार नाही। कारण शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात भाजपचे उपजिल्हाध्यक्ष छोटम शेठ भोईर यांनी दंड ठोपटल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यातच काही दिवसांपूर्वी राजा केणी यांना भाडखाऊ ही उपमा दिल्यानंतर आता छोटम शेठ भोईर यांचा रोख शिवसेना उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर यांच्याकडे वळला आहे। त्यांना तर चक्क तू कुत्रा आहेस असेच त्यांच्या जाहीर सभेमध्ये वक्तव्य केल्याने महायुतीत तू मैमे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। छोटम भोईर यांच्या टीकेला उद्देश वाडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया। 12 आदिवासी वाड्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी माझं मत मांडताना बोललो होतो की छोटम शेठ जेव्हा आदिवासी बांधवांच्या संपर्कात जातात किंवा त्यांच्याशी जेव्हा ते संवाद करतात तेव्हा त्या लोकांना सांगतात की मी आदिवासी समाजाचा आहे आणि जेव्हा कोली समाजाच्या बाबतीत जेव्हा त्यांचा संवाद मेळावा होतो किंवा त्यांची चर्चा होते तेव्हा त्या लोकांना सांगतात की मी कोली समाजाचा आहे। त्याच्यावर मी बोललो की बाबा हा कुठेतरी आदिवासी बांधव किंवा कोली बांधव यांचा बद्दल कुठेतरी गैरसमज करून त्यांना म्हणजे चुकीची बातमी देतो असं मी माझं मत मांडलं। आणि मग त्या पद्धतीने मी माझं मत मांडत असताना छोटम शेठ यांनी माझ्यावर एक विषारी प्रकारची विखारी पद्धतीची त्यांनी टीका केली की बाबा उद्देश वाडकर हा कुत्रा आहे, तो कोणाच्या तरी गळ्यात बांधलेला पट्टा बांधलेला कोणाच्या दारात उभा राहतो, अशा चुकीच्या म्हणजे अशोभनीय पद्धतीने त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली होती। आणि त्यांनी सांगितलं की बाबा कोली आणि आदिवासी एकच जात आहे असं संविधानामध्ये हे केलेलं आहे। परंतु माझं म्हणणं की मी शिक्षित आहे, माझ्यावर चांगले संस्कार झालेले आहे आणि त्याच पद्धतीने मी चांगल्या विचाराच्या नेत्यांबरोबर काम करतो, त्याच्यामुळे चांगले संस्कार चांगल्या विचारांनी घडलेलं मी कार्य करत आहे। आणि संविधान हे मी स्वतः वाचलेलं आहे, मी शिक्षित आहे, त्याच्यामुळे संविधानाने ते असे अधिकार दिलेले आहेत की बाबा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, आपले कर्तव्य अधिकार काय ते संविधान दिले, ते त्याच अधिकाराचा वापर म्हणून माझं मी ते मत मांडलं। तर त्यांनी मला त्या संविधानावर देखील बोलले, पण ते संविधानामध्ये असं आहे की रूढी परंपराप्रमाणे आदिवासी असेल किंवा कोली समाज आहे हे त्यांचे वेगवेगळ्या त्यांच्या रूढी परंपराप्रमाणे त्यांचे ते जाती प्रवर्गाप्रमाणे ते जात बनलेले आहेत। म्हणजे जरी एसटी जरी असले तरी प्रवर्गाप्रमाणे अनेक प्रवर्ग आहेत एसटीमध्ये, पण त्यात कोली त्यांच्या रूढी परंपराप्रमाणे कोल्यांना कोली समाजाच्या याच्याप्रमाणे आहे आणि माझ्या आदिवासी बांधवांना आदिवासी प्रमाणे आहे। पण त्याच्या पद्धतीने त्यांनी चुकीचे म्हणजे जे अशोभनीय पद्धतीने खालच्या स्तरावरची जी राजकीय पटलावर अशी भाषा चालत नाही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेले आहे। कारण महायुतीच्या माध्यमातून जो अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघ आहे तो शिवसेनेच वाट्याला आलेला आहे आणि त्यावर शिवसेनेचाच अधिकार राहणार, शिवसेनेचा हक्क राहणार। आणि कोणी असा स्वयंघोषित उमेदवार इकडे येऊन सांगेल की बाबा या भागात पण मी माझं वर्चस्व हे आहे, तर चनेरा भागा आमचे तालुका प्रमुख मनोजी शिंदे साहेब आणि माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून जी विकासाची कामे केलेली आहेत त्या विकासाच्या माध्यमातून चनेरा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आणि या बालेकिल्ल्यामध्ये कोणीतरी छोटम शेठ सारखा माणूस जर येऊन जर त्याच्या तिथल्या आमच्या लोकांना धमकी देत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर आम्ही त्याला त्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याची धमक या भागामध्ये आहे। फक्त आम्ही त्याच्या त्या वेळेची वाट बघतो, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने त्याला त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल एवढं निश्चित। काय सांगू इच्छिता? नाही, परवा जो आमचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये 12 आदिवासी वाड्यांच्या लोकांनी जे टोटल समाजाचे पुरुष महिला अतिशय सर्वच म्हणजे चांगल्या पद्धतीने उपस्थित होते आणि त्या उपस्थितमध्ये त्यांनी सरळ शिवसेनेमध्ये प्रवेश करून आमचा पूर्णपणे पाठिंबा आमदार महेंद्र दळवी शेठ यांना असेल आणि भविष्यात आम्ही त्यांच्याच पाठीशी राहू अशी त्यांनी भर मेळाव्यामध्ये त्याचं वचन दिलेलं आहे। आणि याच्यामुळंच
या 12 वाड्यांचा जो त्याला धक्का बसून त्याचं त्या सभेमुळं त्याचं पूर्णपणे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्या मानसिक संतुलन बिघडले असल्या कारणामुळे त्यांनी ती जहरी टीका केलेली आहे. तर मला वाटते सर्वप्रथम त्यांनी त्याच्यावर योग्य तो उपचार करावा अशी ही देखील मी त्यांना विनंती वजा करतो असे समजा. मी त्यांना अजून सूचित करू शकतो की तुमचं जर मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला ठाण्याला जाऊन त्याच्यावर योग्य तो उपचार घ्या आणि नंतरच पुढचे तुम्ही आमच्या लोकांसमोर काय करायचं सूचित ते करा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.